रामकृष्ण हरी. अगा अन्न आणि भूक पासी असे परिदेक जेऊ नेनता बाळक लंगणच की. श्री गुरु ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात की फक्त ज्ञान कळून उपयोग नाही, तर ते ज्ञानाचा तत्वार्थ लक्षात यावा लागतो. जसं एखाद्या लहान बाळाजवळ 2 महिन्याच्या बाळाजवळ अन्न आहे, त्याला भूकही लागली पण घरात कोणीच नाही, पण ते अन्न घेऊन खाता येत नाही, त्याला ते खाण्याचं शास्त्र त्याला माहिती नाही, तर त्या बाळाला लंघन म्हणजे उपवास घडेल. तसं केवळ ज्ञान कळालं पण त्याचा तत्वार्थ कळाला नाही, उपयोग नाही. अहो, लोकमान्य टिळकांच्या जीवनातला प्रसंग पहा. एकदा लोकमान्य टिळक बाहेर गेले होते आणि घरामध्ये त्यांच्या धर्मपत्नी होत्या. बाहेरून एक गृहस्थ आला आणि विचारतो, अहो टिळक घरात आहेत का? पूर्वीच्या काळी नाव घेतलं जात नसे आणि म्हणून माई म्हणतात, अहो खुंटीवर पगडी आणि काठी दिसत नाही. याचा अर्थ पगडी आणि काठी दोन्ही नाही, म्हणजे टिळक घरात नाहीयेत. याच्या हा तत्वार्थ लक्षात आला नाही. हा म्हणतो, अहो मी खुंटी आणि पगडीचं विचारत नाहीये, मी हे विचारतोय टिळक घरात आहेत का. म्हणजे खुंटीवरची पगडी डोक्यात घालून ते डोकं बाहेर गेलेलं आहे हे याच्या डोक्यात आलं नाही. म्हणजे ज्ञानाचा तत्वार्थ तुमच्या आमच्या लक्षात येणं ही काळाची गरज आहे. केवळ भयांगानं ज्ञान समजणं याचा जीवनात काही अर्थ नाही, असं श्री गुरु ज्ञानोबा तुम्हाला सांगतात. रामकृष्ण हरी.